वाल्मिक कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतल्याचं कळतंय आणि खंडणी प्रकरणामध्ये आज केस न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती। सरकारी वकील शिंदे आणि तपास अधिकारी अनिल गुजर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली। वाल्मिक कराडचे वकील ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी सुनावणीपूर्वी जामीन अर्ज मागे घेतल्याची माहिती। कालच वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि त्यामध्ये आता ही मोठी अपडेट, न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे जामिनाचा अर्ज केला होता, मात्र वाल्मिक कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज आता मागे घेतल्याचं कळतंय। खंडणी प्रकरणामध्ये आज केस न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार होती आणि सरकारी वकील शिंदे आणि तपास अधिकारी अनिल गुजर यांची सुद्धा यावेळी उपस्थिती होती। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहिलं की काल जेव्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली तेव्हा बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या, जामिनाचा अर्ज सुद्धा केलेला होता, मात्र नुकतीच महत्त्वाची अपडेट येते, वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतल्याचं कळतंय। नक्कीच श्रद्धा, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आजच्या केज न्यायालयात सुनावणी होणार होती। खंडणी प्रकरणात यापूर्वी जी न्यायालयीन कोठडी मिळाली होती त्यावेळी कराडच्या वकिलानं याबाबतचा अर्ज दाखल केला होता। त्यानंतर या अर्जावरील सुनावणी 2 वेळा पुढे ढकलण्यात आली होती, परंतु आज यावर सुनावणी होणं अपेक्षित होतं, परंतु सुनावणी होण्यापूर्वीच वाल्मिक कराडचे जे वकील ॲडव्होकेट अशोक कवडे त्यांनी हा जामीन अर्ज मागे घेतलाय। कारण वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत देखील कारवाई झाली आहे। त्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि या प्रकरणात जामीन मिळणं अथवा न मिळणं ही केवळ औपचारिक होती। मकोका अंतर्गत न्यायालयीन कोठडीत असल्यानं तुर्तास तरी जामीन मिळणं शक्य नाहीये असंच एकंदरीत कायदे तज्ञांचं मत आहे। त्यामुळेच हा जामीन अर्ज आता मागे घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। तुर्तास तरी ही जी सुनावणी होणार होती त्यापूर्वीच आता जामीन अर्ज मागे घेतला असल्यानं आता वाल्मिक कराडच्या वकिलाकडून पुढील काय अर्ज दाखल केला जातो किंवा कशा पद्धतीने या संदर्भात न्यायाची मागणी केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार। हो, नाही बरोबर आहे। पुढची प्रक्रिया नेमकी आता कशी असेल ते सुद्धा पाहावं लागेल। उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ताजी माहिती घेत राहा।